हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तयार मसाल्याचं झटपट आणि चविष्ट आंब्याचं लोणचं। कमी वेळात कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने बनणारं हे लोणचं भाकरी, पोळी, वरण भात किंवा कोणत्याही जेवणासोबत अप्रतिम लागतं। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लोणच्यासाठी कसे आंबे निवडायचे, तयार लोणच्याचा मसाला वापरून झटपट लोणचं कसं बनवायचं, लोणचं जास्त दिवस टिकावं यासाठी काही खास टिप्स आणि ट्रिक्स आपण बघणार आहोत। तेल, मीठ आणि मसाल्याचा योग्य वापर करून लोणचं जास्तीत जास्त दिवस आपण कसं टिकू शकतो ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत। व्हिडिओला कृपया शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच पारंपरिक आगरी रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी रोहिणी वैरी झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये स्वागत करते। आज आपण आंब्याचं लोणचं बनवतोय, दुसरा प्रकार। तर हे आता ना आपण रेडीमेडसारखंच बनवतो, म्हणजे ह्या फक्त बेडेकर मसाल्यामध्येच बनवणार आपण। थोडी मिरची पावडर फक्त टाकणार, काय थोडासा मसाला आहे, दुसरं सगळं राईची डाळ, मेथी वगैरे नाही टाकणार आहे। याच्यामध्ये जे सामान आहे त्याच्यावरच करणार आहे आपण इथे अर्धा किलो लोणच्याचा आंबा वापरलाय। कैरीला पहिले काय लावून ठेवलंस? याला ना हळद आणि मीठ लावून स्वच्छ, म्हणजे स्वच्छ पुसून घेतल्या, बाजारातून आणलेल्या कापून, आणि घरी कापू नाही शकत ना, मग स्वच्छ केल्या मी आणि हळद मीठ लावून पाणी गळवायला ठेवलेलं। पाणी गळवून काढलेलं आपण। अर्धा किलो आहेत? अर्धा किलो, 1.5 किलो। अर्धा किलो कैऱ्या घेतल्यात आपण। पाच चमचे आपण बेडेकर मसाला लावला लोणच्याचा। 1 चमचा आपण हिंग घेतलाय। 4 टेबलस्पून आपण मिरची पावडर वापरले। अर्धा चमचा आपण हळद घेतो। आपण इथे जिरं आणि बडीशेप मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं, तर त्यातलं आपण 1.5 टेबलस्पून वापरतोय पावडर। तर आंब्याचं लोणचं वर्षानुवर्ष टिकण्यासाठी काही खास टिप्स आपण इथे शेअर करतोय। आंब्याच्या लोणच्यासाठी आंबे पूर्णपणे कोरडे असावेत। आंबे धुतल्यानंतर कापण्यापूर्वी पूर्णपणे कोरडे करा। पाण्याचा 1 थेंबही राहू देऊ नका। दुसरी टिप, मिठाचा आणि मसाल्याचा योग्य प्रमाणात वापर करायचा। लोणच्यातील मीठ हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह आहे। कमी मिठामुळे लोणचं खराब होऊ शकतं। टिप नंबर 3, तेल भरपूर घाला। मोहरीचं किंवा शेंगदाण्याचं तेल गरम करून पूर्ण थंड झाल्यावर घाला। लोणच्याचे तुकडे तेलाखाली बुडलेले असावेत। टिप नंबर 4, मसाले भाजून वापरा। मेथी, मोहरी, हिंग यासारखे मसाले हलके भाजून वापरल्यास चव वाढते आणि टिकाऊपणाही वाढतो। टिप नंबर 5, कोरडी बरणी वापरा। काचेची किंवा फूड ग्रेड प्लास्टिकची बरणी पूर्ण कोरडी असावी। टिप नंबर 6, ओला चमचा वापरू नका। लोणचं काढताना नेहमी चमचा स्वच्छ असावा आणि कोरडा असावा। टिप नंबर 7, सुरुवातीचे 8 ते 10 दिवस दररोज लोणचं चमच्याने हलवा। मसाला, मीठ आणि तेल सर्व तुकड्यांवर सारखं प्रमाणात लागण्यासाठी बरणी हलक्या हाताने हलवा। आपण 3 टेबलस्पून मीठ लावून मसाले नीट मिक्स करून घेतले। आपण इथे अर्धी वाटी तेल गरम केलं, कडकडीत गरम करून थंड करून घेतलं आणि आता आपण थोडं थोडं ते टाकून घेऊया। टिप नंबर 8, पहिले 4 ते 5 दिवस बरणी हलक्या उन्हामध्ये ठेवल्यास लोणचं लवकर मुरतं। वेळोवेळी तेल बघायचं। तेल जर कमी वाटलं तर वरून गरम करून थंड केलेलं तेल वरून घालायचं। टिप नंबर 10, हवाबंद साठवण।
बरणीचं झाकण नेहमी घट्ट बंद ठेवा आणि थंड आणि कोरड्या जागी लोणचं साठवा. अशा प्रकारे काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचं लोणचं वर्षानुवर्ष टिकू शकता. आता लोणचं छान मिक्स करून घेतलंय. आपण अर्धी वाटी तेल टाकून घेतलं याच्यामध्ये. आता आपण झाकून ठेवूया आणि उद्या सकाळी परत दोन्हीमध्ये लोणच्यांमध्ये तेल टाकून आपण मग बरणीत भरून घ्यायचं. आता एक रात्र आपण लोणचं झाकून ठेवलं होतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालणार आहोत. आपण इथे 1.5 लिंबू पिळून टाकणार आहोत. बिया काढायच्यात आपल्याला त्याच्या. आपण लिंबाच्या बिया काढून घेऊया. आता आपण लोणचं छान मिक्स केलं. आता बरणीत भरून घेऊया. लोणच्याची बरणी स्वच्छ धुवून कोरडी केलेली असावी. लोणचं बरणीत भरताना जो मसाला बाजूला चिकटला असेल तो टिश्यू पेपरने साफ करून घ्यायचा. आता बरणीला टिश्यू पेपर लावून 2 ते 3 दिवसासाठी लोणचं झाकून ठेवायचे. बघा किती छान मुरलंय लोणचं. कलर पण आलाय मस्त. किती दिवस झाले लोणचं? आपण 2-3 दिवस झाले असेल. 2 दिवस झाले. परवाच्या दिवशी फाळ पण छान मुरले. जास्त काढायचा भरून चमचा. 2 दिवस आपण बरणी घट्ट झाकण लावून ठेवली होती. आता 2 दिवसातच आपलं लोणचं बघा किती छान मुरलंय. तुम्ही बघू शकता फाळ किती सॉफ्ट झालेली आहे एकदम. आणि लोणचं सुद्धा मुरलंय. तुम्हाला जर ही रेसिपी लोणच्याची आवडली तर नक्की बनवून बघा. अगदी झटपट असं हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे. आणि जर रेसिपी आवडली तर शेअरसुद्धा करा. धन्यवाद. आता आपण याच्यात पण तेल टाकून घेऊया. गरम करून घेतलंय तेल. वरून थोडं तेल टाकून घेऊया. अर्धी वाटी तेल आपण कडकडीत गरम करून थंड करून घेतलं आणि ते वरून टाकलं. फाळी पूर्ण बुडल्या पाहिजेत एवढं तेल टाकायचं आहे आपल्याला.